बेळगावपासून 15 किलोमीटरवरती असलेल्या या येल्लोर फोर्टला आम्ही निघालो होतो आणि इथं तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्ट थोडं कमीच मिळतं। प्रवासामध्ये खूप डोकं खाऊन झाल्यानंतर माझ्या नवऱ्याने मला कुल्फी घेऊन दिली आणि म्हटले की आता डोकं नाही तर कुल्फी खा। तर आम्ही या किल्ल्यावरती मॅपवरती बघून आलेलो। खूप वळणावळणाचा रस्ता आहे आणि हा किल्ला पेशव्यांनी जिंकला होता। टिपू सुलतान आणि पेशवामध्ये लढाई झाली होती। किल्ल्यामध्ये वरती आल्यानंतर ना तुम्हाला हे सुंदर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती दिसते आणि या मूर्तीच्या समोरच्याच बाजूला तुम्हाला सिद्धेश्वराचं मंदिर दिसतं। महादेवाचं खूप छान जीर्णोद्धार केलेलं मंदिर आहे। म्हणजे हे मंदिर इथं पूर्वीच होतं आणि हे बघा हे टँक आहे पाण्याचा, जो की खूप जुना टँक आहे पण आता त्याला जाळी लावून बंद केलंय। आणि इथं बरेचसे मंदिर आहेत छोटे छोटे। म्हणजे आता हे छोटंसं एक मंदिर होतं जिथं महादेवाची पिंड होती आणि पिंडीला पाहून असं वाटते की खूप जुनी महादेवाची ही पिंड असावी। आणि त्याचबरोबर जे सिद्धेश्वराचं मंदिर आहे हे संपूर्ण नवीन बांधकाम दिसते आपल्याला। ते बंद होतं, आत काही जाता आलं नाही आणि आजूबाजूला व्यवस्थितपणे पार्क बनवले, याचं छान असं याची सजावट वगैरे केली आहे। बरेच झाडं लावलेले आहेत। इथं विहीर असावी असं आम्हाला हे बघून वाटलं किंवा मग इथं तळघर वगैरे काहीतरी असायला हवं, कारण हे खोल होतं आणि काहीच दिसत नव्हतं खूप झाडं असल्यामुळं। परंतु याची तटबंदी अजूनही व्यवस्थित आहे। त्याचबरोबर याचे काही बुरुज होते तर बुर्ज पण अजून शाबूत आहेत, चांगल्या अवस्थेमध्ये आपल्याला इथं दिसतात। जर छोटीशी एक दिवसाची ट्रिप करायची असेल तर बेळगावजवळ हे छान असं स्थान आपल्याला मिळतं। एका कुल्फीने कुठं तू माझं डोकं खायचं बंद करणार असं म्हणत एका हॉटेलमध्ये छान असं जेवण जेवायला घालून परत आम्ही